उतरलेला आहात. हा फक्त कुठल्या दोन पक्षांचा मोर्चा नाही आहे, त्या जनआक्रोश मोर्चा आहे. नाशिककरांचे दत्तक पुत्राचं जे गाजर दाखवलं आणि नाशिकची जी वाट लावली आहे जिल्ह्याची, 4 मंत्री आहेत, एक इकडचे होऊ घातलेले पालकमंत्री आहेत, त्यांच्याची काही स्पर्धा लागलेली आहे. त्यांनी संपूर्ण या नाशिकची वाट लागलेली आहे. मनसेच्या सत्ता काळामध्ये ज्या काही गोष्टी केल्या होत्या राजसाहेबांनी, त्या पूर्ण बंद आता पडलेल्या आहेत. काय करतंय काय करतं शासन, काय करतंय काय सरकार? का फक्त गाजरं दाखवायची आणि लोकांना भूल थापा द्यायचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लक्षात ठेवा, मोर्चा ही सुरुवात आहे, याचा शेवट अतिशय उग्र आंदोलनाने होईल. त्यामुळे सरकारने वेळीच जागावं. हनी ट्रॅप, अंमली पदार्थ असे अनेक विषय आहेत, त्यांना लाजा वाटत नाही. हे संतांची भूमी आहे आणि आम्ही काय ऐकतोय 25 मुद्दे. आज आदिवासी आमचे भाई बांधव तिकडे बसलेले आहेत. आज इकडे पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे. शहर करतंय काय? कुंभमेळ्याची काय तयारी चालू आहे? पुढच्या वर्षी ध्वजवंदन आहे. हे दत्तक घेतलं तुम्ही नाशिक. फक्त पक्ष फोडायचे, ओरबाडायचे, लोकांना स्वतःपर्यंत आणायचं आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करून घ्यायचा. नाशिककरांचं काय करायचं? आपण पाहतोय मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील आपल्या सोबत आहे. या सगळ्या आंदोलनात ते देखील सहभागी झालेले आहेत. आज आपल्याला नाशिकच्या रस्त्यावर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दिसते. येत्या काळात हा एक चांगला आपल्याला चित्र बघायला मिळेल. मला असं वाटतं लोकांना आता कळून चुकलंय की या राज्यामध्ये, या नगरपालिका नाशिकमध्ये काही या सरकारकडून होणार नाही. आणि म्हणून लोकांचा उद्रेक आता प्रचंड आहे आणि तो संताप व्यक्त करण्यासाठी नाशिककर एकवलेले आहेत. ते मनसे आणि उभाटाचे असे नाही, शिवसेनेचे पब्लिक पण आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता सरकारने डोळे उघडून बघायला पाहिजेत काय करायचे ते. जो नाशिकमध्ये सध्या मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढलेली आहे, खुनाच्या घटना वाढलेल्या आहेत, खड्ड्यांचे, नागरी समस्या, असे वेगवेगळे प्रश्न मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला बघायला मिळतात. फारशा उपाययोजना देखील होताना बघायला मिळतात. अहो, त्याच अपेक्षेने हे शहर दिलं होतं ना राज्याच्या प्रमुखांच्या हातामध्ये, पण त्याची घोर निराशा झालेली आहे. आणि घोर निराशा झाल्यामुळे हा लोकांचा उद्रेक आणि संताप आहे. आणि म्हणून संयुक्त आक्रोश मोर्चा असं त्याचं नाव दिलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मी बोलतोय की मुख्यमंत्री महोदय, तुमच्या सरकारने तुम्ही आता डोळे उघडून हा मोर्चा बघा आणि या नाशिकच्या जनतेला न्याय द्या काहीतरी. आज ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष एकत्र रस्त्यावर बघायला मिळतात नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मला वाटतं जर एकत्रपणे भविष्यात आले तर मलाही आनंद वाटेल. पण आजच्या तारखेला तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहू नका, तर लोकांच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया आणि त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आहे त्याचा आपण विचार करूया. आपण पाहतोय गर्दी जी आहे ती या सगळ्या मोर्चामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आता नाशिकच्या रस्त्यावरून हा सगळा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे. नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या, कर्जमाफीचा मुद्दा आहे, हमी भावाचा मुद्दा आहे, नाफेडचा काळा बाजार आहे, अशा वेगवेगळे प्रश्न घेऊन हा सगळा मोर्चा जो आहे तो सध्या आता नाशिकच्या रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जातोय. आणि एकूणच या मोर्चाच्या निमित्ताने आपल्याला आज नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे उतरल्याचं बघायला मिळतं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे नाशिक महापालिकेची देखील निवडणूक लढवत आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.